डॉक्टरवर FIR झाला पाहिजे। ही केस नॉर्मल केस नाहीये, ही मर्डर केस आहे। या डॉक्टरनी माझ्या भावाची मर्डर केली, जो घरातून चालत आलाय आणि तुम्ही डायरेक्ट त्याला 1-2 इंजेक्शन मध्ये त्याला व्हेंटिलेटर सोडला। 8:50 ला तुम्ही सांगताय तो मृत आहे, त्याला मृत घोषित केला। जिवंत माणसाला डॉक्टरने मारलाय। जोपर्यंत डॉक्टर मर्डर केस दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही राजवाडी हॉस्पिटल आणि टिळकनगर पोलीस स्टेशन सोडणार नाही। मुंबई घाटकोपर राजावाड़ी अस्पताल के डॉक्टरों की लापरवाही के चलते एक शख्स की मौत हो गई। अपने परिवार के साथ चलते हुए आया युवक इलाज कराने और कुछ ही देर में युवक वेंटिलेटर पर, कुछ ही देर में मौत। 6 से 7 किलोमीटर की दूरी तय कर परिवार के साथ अपनी तकलीफों को बताने के लिए शख्स पहुंचता है राजावाड़ी अस्पताल। जी हाँ, नमस्कार, आप देख रहे हैं ज़ेन। इंजेक्शन था और ECG का रिपोर्ट भी नॉर्मल था, तो अटैक का इंजेक्शन क्यों दिया गया? ये डॉक्टरों की लापरवाही है, जिसके चलते अच्छा खासा एक शख्स की मौत हो गई, जिसको लेकर अब डॉक्टरों पर केस करने की बात कह रहे हैं परिजन। जहां एक तरफ हम डॉक्टरों को भगवान का दर्जा देते हैं और भगवान ही गलती कर दे तो गरीब और मध्यवर्गीय लोगों के बीच एक चिंता का विषय बन गया है। डॉक्टर अगर भगवान है तो सरकारी अस्पताल एक मंदिर, जिसमें डॉक्टर भगवान के रूप में काम करते हैं। मध्यवर्गीय और गरीबों का इलाज का एक ही सहारा है, जो कि सरकारी अस्पताल। पर लगता है अब कुछ डॉक्टरों की लापरवाही के चलते वो भी महफूज नहीं है। राजावाड़ी अस्पताल से देखिए हमारी खास रिपोर्ट। माझ्या लहान भावाला विकास पांडुरंग कांबळे त्याचं नाव आहे, वय त्याचे 41 आहे। बॉडी हेल्थ त्याची खूप छान आहे। आज त्याला राजावाडीला आणला 5 वाजता, 5च्या दरम्यान आणला। म्हणजे तो स्वतः राजावाडीत आला फॅमिली सोबत, म्हणजे चालता फिरता माणूस तो राजावाडी हॉस्पिटलला स्वतः आला सगळ्यात पहिले। दुसरा विषय, त्याला बीपीचा त्रास होता। बीपीचा त्रास असल्यामुळे त्याला बीपीची ट्रीटमेंट न करता त्याला जे इंजेक्शन देण्यात आलं ते आता आम्हाला बाहेरून माहीत पडलं की ते हार्ट अटॅक ज्याला येतो त्याला ते इंजेक्शन देतात आणि त्याला चुकीचं इंजेक्शन डॉक्टरांनी दिलेलं आहे। ते इंजेक्शन दिल्यानंतर तो म्हणजे पहिले इंजेक्शन दिलं ते अटॅकचं, बीपीचं सांगून, त्या दुसरं एक इंजेक्शन दिलं ॲसिडिटी गॅस आहे त्याचं दिलं आणि काही मेडिसिन दिल्या। ते मेडिसिन दिल्यानंतर ICU राजावाडी 40 नंबरच्या बाजूला ICU आहे ग्राउंड फ्लोअरला, तिकडून लगेच डॉक्टरला बोलवण्यात आलं, कारण की तो थंडा पडला। काहीच मिनिटात तिकडे तो थंडा पडला। थंडा पडल्यानंतर ICUच्या डॉक्टरनी त्याला ICU मध्ये नेला आणि डायरेक्ट व्हेंटिलेटरवर ठेवला। त्याच्या तोंडात पाईप टाकण्यात आले, इथं सगळ्या मशीन वगैरे लावण्यात आली। म्हणजे ही घटना झाली सकाळी 5ला आणि 5:20ला, म्हणजे हे सगळं अर्ध्या तासात। माणूस लल्लूभाई कंपाऊंड मानपूरवरून इथं येतो, म्हणजे 7-8 किलोमीटरचा प्रवास करून स्वतः येतो, इथं भेटतो, डॉक्टरला सांगतो मला ॲसिडिटी झाली आहे। डॉक्टर त्याला अटॅकचं इंजेक्शन देतो, जे आम्हाला बाहेरून माहीत पडलेलं आहे। हेच केलं डॉक्टरी चुकीचं काम की बीपी लो आहे म्हणून लोचं इंजेक्शन दिलं। आणि इथं आल्यानंतर ICUला त्या लोकांनी बीपी हाय व्हायचं इंजेक्शन दिलं, म्हणजे एक देतोय बीपी लो व्हायला, एक देतोय बीपी हाय व्हायला। आणि आता आम्हाला बाहेरून माहीत पडलं की डॉक्टरांकडून त्याला जे इंजेक्शन दिलं ते अटॅकचं आहे। त्याला अटॅक आलाच नाही तर तुम्ही अटॅकचं इंजेक्शन कसं काय दिलं? बरोबर आहे। तर माझा हा प्रशासनाला हा सवाल आहे की आम्हाला त्यांनी लवकरात लवकर केस पेपरची कॉपी द्यावी। आता आम्ही सगळे लोक टिळकनगर पोलीस स्टेशनला जात आहे, सन्मान्य सिनियर साहेब यांना भेटत आहेत, त्यांना अर्ज देत आहेत। डॉक्टरवर FIR झाला पाहिजे। ही केस नॉर्मल केस नाहीये, ही मर्डर केस आहे। या डॉक्टरनी माझ्या भावाची मर्डर केली, जो घरातून चालत आलाय आणि तुम्ही डायरेक्ट त्याला 1-2 इंजेक्शन मध्ये त्याला व्हेंटिलेटर सोडला। 8:50 ला तुम्ही सांगताय तो मृत आहे, त्याला मृत घोषित केला। जिवंत माणसाला डॉक्टरने मारलाय। जोपर्यंत डॉक्टर मर्डर केस दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही राजवाडी हॉस्पिटल आणि टिळकनगर पोलीस स्टेशन सोडणार नाही, ही आमची सगळ्यांना नम्र विनंती आहे। ECG पण त्याचा नॉर्मल आलेला आहे।
ECG काढला, ECG पण नॉर्मल आलेला आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी जर नॉर्मल आहे तर हा मेला कसा? मेला नाही, याला मारला गेलेला आहे. ही मर्डर केस आहे. टिळक पोलीस स्टेशन